आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। सांगली शहरातील उत्तर शिवाजीनगर परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। भरवस्तीच्या मध्यभागी तब्बल 30 वर्ष जुना, सडलेला आणि बुरशीयुक्त बिडीचा मोठा साठा उघड्यावर जाळण्यात आल्याने परिसरात दाट काळा धूर पसरला आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान प्रभाग क्रमांक 10 मधील मेहता हॉस्पिटल पाठीमागील खुल्या जागेत अज्ञात व्यक्तीने 2 मोठ्या पोत्यांमध्ये भरलेला जुना तंबाखूजन्य कचरा आणून पेटवून दिला। हा साठा अनेक वर्ष पडून असल्याने त्यामध्ये बुरशी निर्माण झाली होती। जळताना त्यातून मोठ्या प्रमाणावर काळा आणि दुर्गंधीयुक्त धूर निघू लागला। क्षणार्धात हा धूर आसपासच्या रहिवासी भागात पसरला। परिसरातील नागरिक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच श्वसनविकार असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। अनेकांनी घरांची दारे खिडक्या बंद करून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी सांगली महानगरपालिका आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिकेचे अधिकारी आणि अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आग विझवून परिसरातील धूर नियंत्रणात आणला। प्रशासनाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। दरम्यान हा प्रकार नेमका कोणी केला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यास संबंधित व्यक्तीची ओळख पटू शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चौकशी सुरू करावी, अशी मागणी करण्यात येते। नागरिकांच्या मते सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य आणि संभाव्य घातक कचरा जाळणे हे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोकादायक कृत्य आहे। त्यामुळे या घटनेची महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होते। या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासन आता या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वार्ड क्रमांक 10 मधील नवीन वसाहत चेतना अपार्टमेंट तंबाखू गोडाऊनच्या शेजारी अनेक दिवसापासून या भागातील जे महापालिकेचे कर्मचारी आहेत यांना या भागातील कचरा कुठं टाकायचा याची महापालिकेने जणू काय यांना ट्रेनिंगसाठी पाठवावं असं मला वाटते। कारण का या भागातील जो कचरा गोळा होतोय तो कचरा या भागातील मुकादम असतील, एसआय असतील यांच्या संगनमतानं या भागातील जो एकाची प्रॉपर्टी आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीचा त्यांनी उपयोग केला असून या प्रॉपर्टीवरती त्यांनी 2 कंटेनर या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि त्या कंटेनरमध्ये त्यांनी तो कचरा आणून टाकतात। मला सांगायचं एवढंच आहे की प्रायव्हेट प्रॉपर्टी असताना देखील त्या ठिकाणी ते कचरा टाकतात, पण त्या कचऱ्याची ते विल्हेवाट त्यांना लावता येत नाही। अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पसरलेला आहे। परवाच त्या ठिकाणी त्या कंटेनरच्या खाली 1 लाखो पुढे असतील तंबाखूजन्य पदार्थ असतील, सिगारेटचे पाकिट असतील, असं वस्तू त्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीने आणून टाकलेले आहेत। याच्याकडे त्यांचं लक्ष नाही। त्यांना दंड कोण करणार? महापालिकेचा असा अनागोंदी कारभार या ठिकाणी चालू असून या भागामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे। कचऱ्याला आग लागते। या कचऱ्याला आग लागल्यामुळे याचा धूर जाऊन लोकांच्या आरोग्याशी हे लोक खेळण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळं माझं महापालिका आयुक्तांना एक आवाहन आहे की आयुक्त मॅडम यांनी तात्काळ या गोष्टीकडे लक्ष घालून संबंधित एसआय असतील, स्वच्छता निरीक्षक असतील यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि या ठिकाणचा कचरा सर्व स्वच्छ करून या गटरीतील पाणी जाण्यासाठी व्यवस्था करावी, असं मी एक आवाहन करतो। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।